हाय स्टुडंट, मी मिसेस कोटकर आणि आपण काल बघितलं आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो हेनरिच हर्ट्झनी प्रपोज केला. एक्सपेरिमेंटल सेटअप आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स आपण काल स्टडी केले. आता हा जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, आपण पार्टिकल नेचर कन्सिडर न करता जर आपण वेव्ह थेअरीचे अझम्पशन्स आपण अझ्युम केले तर आपल्याला काय काय ड्रॉबॅक्स मिळतात, किंवा जर वेव्ह थेअरी आपण अप्लाय केली या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला, इफेक्टच्या ऑब्झर्वेशन्सला, तर काय काय फेल्युअर्स आहेत ते आपण आज डिस्कस करणार आहोत. सो फेल्युअर्स of the wave theory failure of the wave theory to explain the observation from the experiment of the photoelectric effect हे आपण आता बघणार आहोत. Okay, most of the observations could not be explained by the wave theory of electromagnetic radiation. तसे बरेचसे आहेत, पण first and foremost was the instantaneous emission of electron on incident of the light. पण जे मोस्ट आहे ते कोणतं, की आपण काल सांगितले, आपण मागच्या लेक्चरला सांगितले की इन्स्टंटेनियस इमिशन होतं. देर इज नो एनी टाईम लॅग बिटवीन द फॉल ऑफ द, एखादा मेटल सरफेस असेल त्या मेटल सरफेसवर इमिशन सपोज एखादा मेटल सरफेस आहे असा, त्या मेटल सरफेसवर आपण रॅडिएशन्स इमिट करणं आणि त्याच इन्स्टंटला काय होणं, इलेक्ट्रॉन इमिट होणं, ही जी प्रोसेस आहे ती आपण पाहिली की विदिन 10⁻⁹ सेकंड 10⁻⁹ सेकंड या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते घडतं. हे आपण काल बघितलं. पण अकॉर्डिंग टू द वेव्ह थेअरी जर आपण पाहिलं तर हा जो मेन ऑब्झर्वेशन आहे तेच वेव्ह थेअरीनी फेल केलेलं आहे. कारण अकॉर्डिंग टू द वेव्ह थेअरी होतं काय बघा, की जर आपण जर एखाद्या सरफेसवर एनर्जी इन्सिडेंट केली तर अकॉर्डिंग टू द वेव्ह थेअरी कंटिन्युअस ॲब्सॉर्प्शन चालूच असतं वेव्ह थेअरीचं. बघा, वेव्ह पिक्चर कुड एक्सप्लेन दॅट मेटल सरफेस विल ॲब्सॉर्ब द इन्सिडेंट एनर्जी कंटिन्युअसली ऑब्झर्व करणं चालूच असतं. ॲब्सॉर्प्शन हे चालूच असतं एनर्जीचं. ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सरफेस will absorb the energy. The metal surface will require reasonable time म्हणजे किती, तर few minutes to few hours म्हणजे काही मिनिटांपासून तर तासही लागू शकतात, to accumulate sufficient energy to knock off the electron. सफिशियंट एनर्जी ॲक्युमुलेट करणे, गेन करणे आणि त्यानंतर नॉक ऑफ करणं म्हणजे इमिट करणं इलेक्ट्रॉनला त्या सरफेसला. असं वेव्ह थेअरीचं अकॉर्डिंग टू द वेव्ह थेअरी होतं काय, की इलेक्ट्रॉनच्या इमिशनला बराच कालावधी लागतो, कारण एनर्जी जी आहे ती कंटिन्युअसली ॲब्सॉर्ब केली जाते आणि नंतर रिझनेबल एनर्जी जेवढी रिक्वायर आहे तेवढी जेव्हा तो ॲब्सॉर्ब करतो त्यानंतर मात्र इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. आणि पुन्हा त्याचं काय म्हणणं आहे अकॉर्डिंग टू द वेव्ह थेअरी, की ग्रेटर द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन, इंटेन्सिटी जर जास्त असेल तर इन्सिडेंट एनर्जीसुद्धा जास्त असते. काय म्हटलं आहे वेव्ह थेअरीनी, ग्रेटर द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन मोर विल बी द इन्सिडेंट एनर्जी. म्हणजे एनर्जी जी आहे ती इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. इन्सिडेंट रेडिएशनच्या एनर्जी इज डिपेंड ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. हेन्स एक्सपेक्टेड टाईम रिक्वायर्ड टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन विल बी लेस. जर ग्रेटर इंटेन्सिटी असेल तर मात्र नॉक ऑफला लागणारा जो टाईम आहे किंवा इलेक्ट्रॉनला इमिट व्हायला लागणारा टाईम आहे तो लेस होईल, तो कमी लागेल. इंटेन्सिटी जास्त, टाईम कमी. किंवा त्याच्या अपोजिट, फॉर स्मॉल इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी जर स्मॉल असेल तर मात्र लॉंगर टाईम लागेल फॉर नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन इमिट व्हायला जास्त टाईम लागेल. दीज ॲग्रीमेंट वेअर कॉन्ट्रॅडिक्शन दाखवतं, की जे आपण याआधी ऑब्झर्वेशन पाहिले. आपण सांगितलं की इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, काही टाईम लॅग लागत नाही. पण इथे काय सांगितलं, इंटेन्सिटी जास्त असेल नॉक ऑफला वेळ कमी लागेल, इंटेन्सिटी जर कमी असेल
तर लॉंगर टाईम लागेल फॉर द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. सो दिस इज द कॉन्ट्रॅडिक्शन in the observation of the photoelectric experimental observations of the photoelectric effect and assumptions of the wave theory. हा झाला फर्स्ट ऑब्झर्वेशन. याचवरून आपण एक वर्क फंक्शनची डेफिनेशन आहे जी आपल्याला नेहमी विचारल्या जाते फॉर 1 मार्क इन द बोर्ड एक्झाम. ती बघूया की व्हॉट इज वर्क फंक्शन. आपण जे बघितलं की मिनिमम एनर्जी लागणार आहे. ओके, for the emission of the electron or for ejection of the electron आपल्याला लागणारी एनर्जी जी आहे ती फार जी मिनिमम एनर्जी आहे त्या इन्सिडेंट रेडिएशनला हवी आहे त्या मिनिमम एनर्जीला आपण म्हणतो वर्क फंक्शन. म्हणजे एनर्जी रिक्वायर फॉर द इलेक्ट्रॉन टू पुल आउट फ्रॉम द मेटल सरफेस और टू एस्केप फ्रॉम द मेटल सरफेस. जी एनर्जी लागणार आहे इलेक्ट्रॉनला टू रिमूव्ह और टू एस्केप और टू पुल इट आउट ऑफ द मेटल सरफेस. ओके, सो व्हॉट इज वर्क फंक्शन बघा. वर्क फंक्शन, व्हॉट इज वर्क फंक्शन? द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड एनर्जी रिक्वायर कोणाला लागणार आहे? इलेक्ट्रॉनला रिक्वायर, जी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड अँड टू बी प्रोव्हाइडेड टू ॲन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला आपल्याला द्यावी लागेल टू पुल इट आउट ऑफ द मेटल. त्याला आपल्याला बाहेर पुल करायचं आहे फ्रॉम द मेटल सरफेस इज कॉल्ड द वर्क फंक्शन अँड इट इज डिनोटेड बाय फाय नॉट और फाय झिरो. त्याला आपण फाय नॉट किंवा फाय झिरोने आपण दाखवतो. सो वर्क फंक्शन इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर and to be provided to the electron to pull it out of the metal surface. Okay, these values of work function depend on the metal or nature of the metal surface. मेटल सरफेस बदलला तर ही वर्क फंक्शनची व्हॅल्यूसुद्धा बदलते. आणि वर्क फंक्शन जे आहे आपण डेफिनेशन करताना सांगितलं इट इज द एनर्जी. सो इट्स युनिट इज लाईक द एनर्जी अँड इट इज मेजर इन द इलेक्ट्रॉन होल्ड. जे आपण एनर्जीसाठी युनिट वापरतो इलेक्ट्रॉन होल्ड, तेच युनिट आपण वर्क फंक्शन मेजर करण्यासाठी वापरतो, दॅट इज इलेक्ट्रॉन होल्ट. ओके, आता फर्स्ट अजम्पशन आपण पाहिलं. आता आपण बघूया सेकंड अजम्पशन की जे वेव्ह थेरीनुसार फेल ठरलेलं आहे. ऑब्झर्वेशन जे आहे फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचं, पण इट इज फेल्ड according with the wave theory of the light. Second failure is larger incident intensity implies larger energy. बघा, जर इंटेन्सिटी जास्त असेल, ओके, इंटेन्सिटी जर लार्ज असेल तर वेव्ह थेरीनुसार एनर्जीसुद्धा लार्ज असते. काय म्हटलं आपण? इफ इंटेन्सिटी लार्ज देन एनर्जी आल्सो लार्ज. मीन्स इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी आहे ती सुद्धा जास्त असणार आहे. द इलेक्ट्रॉन आर एक्सपेक्टेड टू बी इमिटेड विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. इंटेन्सिटी जास्त तर कायनेटिक एनर्जीसुद्धा जास्त असते असं वेव्ह थेरीचं म्हणणं आहे. पण आपण जे ऑब्झर्व केलं याआधी की कायनेटिक एनर्जी जी आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ती कोणावर डिपेंड असतं? इट डिपेंड ऑन द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी अँड इट इज नॉट डिपेंड अपॉन द इन्सिडंट इंटेन्सिटी. हे आपण काल बघितलं. काल आपण काय सांगितलं की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इट डज नॉट डिपेंड ऑन द इन्सिडंट इंटेन्सिटी. इंटेन्सिटीवर डिपेंड नसून ती कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडंट रेडिएशन. ओके, so maximum kinetic energy not depend on the incident intensity but depend on the frequency of the incident radiation. जी काही इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आहे त्यावर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड असते. आणि कितीही लो जरी असली इंटेन्सिटी तरी आपण पाहिलं की फ्रिक्वेन्सी सफिशियंट असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व असतो. लो इंटेन्सिटीला सुद्धा आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व होतो. फक्त कंडिशन काय होती की फ्रिक्वेन्सी जी आहे इन्सिडेंट रेडिएशनची इट मस्ट बी ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी or it may be called as cut off frequency mu 0.
हे आपण बघितलं आहे. दिस इज सेकंड. फेल्युअर can be explained on the basis of wave theory. Okay, so guys, we stop here, and next topic we will discuss in the next